आणि ते सांगा ना वावराचं पण कशाला नुसतं एवढंच बोलून हे करता. नाही बाबाला सांगितलेलं कोर्टात जायचं म्हणून त्याशिवाय होणार नाही नाही, ते. तुम्ही जर मनाने दिले तर काय कोर्टात काहीतरी करायचं. भांडणं करण्यापेक्षा मी म्हणतो 4 जण जमू. 4 जण नको, कोण नको 4 जण. सरपंचाला बोलू, पाटलाला बोलू, जरा घेऊ करून काहीतरी. हा परत काय म्हणशील ते माझ्या बाजूने बोलले का म्हणशील परत तू त्यांच्या दारात बसवतो म्हणतो या बाजूने बोलले. हा बरं तुला काय वाटतं गाड्या मग काय करत सांग बरं. ते बघू काय करायचं, मला आज पाणी द्यायचंय. जाऊ ते बघ आता. काय म्हणजे तुझं असं आलं पाणी. चल काय यांचं काय मग भांडणं त्यांना असते तो काय चुकाचं नाही त्यांचं काम कोणतं. तू ये ना कमी बोलत आहे, ते अण्णाला वाईट वाटत मग याची बायको बोलती म्हणून 4 चौघात तेच सांगायचेच. मग ह्यो आमचा आहे ना गप बसतो सगळ्या बायकोला पुढे काढून देतो बोलायला. आता तुम्हाला तिकडे हिंडावं लागत, वावर मला बघावं लागत, मग भांडणं मलाच करावं लागतील ना. खरे तो चल. यायला काय मेनचं असंच आहे राव. यायला कधी बी आड पडते चांगल्या करायला गेलो का तरासच सगळा. काय झालं अण्णा? पाणी द्यायला गेलो तर दोघं अंगोर आले धावून. काय सांगू तुला आता. 2 दिवस त्याची वाली झाली होती सगळी. म्हणलं 2 दिवस आपलं पाणी मारावं तर विहिरीला पाणी नाही, बोर बी आटून गेला सगळा. हा आणि 2 जण भांडत आली. तो बी आला आणि त्याची बायको बी माझ्या अंगोर धावून आली. पण आता 2 दिवस लाईट नव्हती म्हटल्यावर मग त्यांना पाणी सोडता आलं नाही ना. सगळं खरे पण आपलं सगळं रान तसंच राहिलं ना. आता पाणी नाही दिली तर पीक जळून जाईल का नाही. काय करत ते पिकाचं एवढी मेहनत करू ना. खत किती महाग झालंय सांग बरं. बी बियाणे महाग झालंय. इथं मजूर भेटत नाही. सारं आपलं चांगलं येते सगळं. आणि त्याच्यात असं पाणी नाही दिलं सारं जळून जाईल ना पीक. हा बरं त्यांना भांडच लागते दुसरं काय त्यांना. बरं ते होतं त्याची बायको अंगावर जाऊन येते फार. काय सगळं अवघड आहे. आता त्यांना बोलता येत नाही म्हटल्यावर बोलणारच ना काकी. सगळं खरे भावाचे भांडणं चालली ना. कशा तिने मध्ये पडत सांग बरं बाय माणसाने. हा पण आता तुम्हाला माहिती आहे ना ती पहिल्यापासूनच तशी बोलतेच ना. काय अवघड आहे भाऊ त्याचं बी समजा ना. काय करावं ते समजा. मला वाटतंय ना सारं इकून जाऊ कुठं निघून जाऊ दे आपला आळंदीला निघून जाऊन हाडी हाडी करत बसू.